समस्त गावकरी मंडळी हो, आजच्या कलगीतुराच्या सामन्यासाठी कुलकर्णी मास्तर यांची सरपंच म्हणून निवड झाली आहे. गावकरी हो, आज 12 वर्षानंतर राघोबा इटकर आणि ज्योतिबा महागावकर यांचे फड सामन्यासाठी एकमेकासमोर उभे आहे. ज्योतिबाची मुलगी आणू ज्योतिबाला लागलेल्या अपमानाचा डाग धुवून काढायला दिशेने उभे आहे. तसंच राघोबाचा मुलगा जयवंता हा तिला उत्तर देण्याकरता उभा आहे. सामना अटीतटीचा आहे. अनु हारली तर तिनं राघोबाकडे जन्मभर पटीक म्हणून राहिलं पाहिजे. तसंच जयवंत हरला तर त्यानं जन्मभर लुगडं नेसलं पाहिजे. नाही नाही, जयवंतानं नाही, त्याच्या बाण लुगडं नेसलं पाहिजे अशी आमची अट आहे. मुळीच नाही, त्यात बाचा काय संबंध? सवाल जवाबाला मी उभा आहे. पण माझी हीच मुख्य अट आहे की ज्यानं माझ्या बाला लुगडं नेसवलं त्यालाच लुगडं नेसवायचं आमचं पण आहे. पाहिजे तर त्यानं उभं राहावं. बरोबर, आम्हाला मंजूर नाही. चला चला चला. जयवंता मान्य कर ही अट. बोलले तर सवाल पण आम्हाला ही अट मंजूर आहे. ठीक आहे, करा सुरुवात. बाळा काका काय झुरळ आले वाटतं अंगावर. बिनपखाचा आहे. तेच म्हणते मी, जरा झटकून टाका. आ झुरळ झुरळ नव इच्छू हायो कवा नांगी मारी त्याचा नियम नाही. इच्छू अग अबला म्हणती तुला साजणी मी ग जातीचा मर्द गडी. अग अबला म्हणती तुला साजणी मी ग जातीचा मर्द गडी. बघता बघता उतरीन नक्षा होऊन जाऊ दे खडाखडी. अरे दुबळ्या सांगते कुस्ती खेळता पहिलवान का होईल कधी. अन लुगडा चोळी कुंकू लेवुनी बांगड्या भरून ये हातामध्ये. अग आभाळाची उंची मोजिल जात आमची नारळाची. अग आभाळाची उंची मोजिल जात आमची नारळाची. कठोर दिसतो वरून परंतु न्यारीच गोडी पाण्याची. अग 3 डोळ्यांची आम्हा देणगी भाव मनामधी भोळा ग. अनखवळून जाता भस्म कराया उघडीन 3रा डोळा ग. तुमच्या संगती पडता गाठी कर्म आमच्या नशिबाचं. अन तुमच्या नादी लागून होईल खोबरा साऱ्या जन्माचं. सौभाग्याची खूण सांगते जात आमची सुपारीची. सौभाग्याची खूण सांगते जात आमची सुपारीची. आमच्यासाठी धर्म थांबला ऐक थोरवी नारीची. आमच्या वाचून रंगत नाही मुखी कुणाच्या पानविडा. आमच्या वाचून नार कोणते भरील हाती लगीन चुडा. अग तुझ्या अंगामध्ये 36 खोड्या चिमटीत तुझला धरती ग. अग तुझ्या अंगामध्ये 36 खोड्या चिमटीत तुझला धरती ग. पुरुष जातीच्या अडकीत त्यामध्ये तुझी खांडोळी करती ग. अग तुझ्या गुणाची चाखून गोडी तोत्री झाली किती लोक
अग म्हाताऱ्यानी खलबत्त्यामध्ये खस ठेचलं तुझं डोकं. अहो शुभ कार्याला सुपारीचा तर कसा गणपती करती रा. शुभ कार्याला सुपारीचा तर कसा गणपती करती रा. करार होता संस्काराला हाती सुपारी देती रा. अग देव्हाऱ्यावर ठेवून मजला पूजा घटाची करती ग. अन दुनिया सारी सुवासिनींची वटी नारळाने भरती ग. जयवंता, अनु, अरे तुमचं कलगीतुऱ्याचं भांडण चालणार किती वेळ? माणसं ताटकळून बसले, सवाल जबाब ऐका. अनु, सवाल जबाबाला सुरुवात करा. बर बर अनु कर सुरू. बर आज होळी पुनवला झोंबड उठली अरे ठिणगी भिडली ठिणगीला. आज होळी पुनवला झोंबड उठली ठिणगी भिडली ठिणगीला. खळा काळाचं भान राहिना तुऱ्या संगती कलगीला. तिकडं कलगी अन इकडं तुरा. सलामीचा हा सवाल करते कान देवनी ऐक जरा. अहो पूर्णा सोनी अपूर्णा है अर्ध्यासाठी वेडा पिसा. अर्ध्यासाठी वेडा पिसा. सांग शाहिरा पुरुष जगी या संबंध सुनी अर्ध कसा. स्त्री पुरुषाचं लग्न लागता वजा बाकी ही गमतीची. अर्ध्या अंगावरी पतीच्या बसे मालकी पत्नीची. नरास म्हणती नवरा आणिक बाईल होते अर्धांगी. अन नारी वाचून पुरुष बिचारा अर्धा राही तिन्ही जगी. वा वा वा. कळलं का? आता आमचा सवाल ऐका. बोला. अग नार निर्मिते नरा म्हणून डंक वाजतो घरोघर. अग नार निर्मिते नरा म्हणून डंक वाजतो घरोघर. पण पुरुषा पोटी जन्मनारीचा सांग कशाचा आधार. अरे नको पुस्तकी अक्कल शिकवू. ऐक सांगते कानात चिमणी वाणी तोंड चोतरल मुखडा बघ जा ऐन्यात. मुखडा बघ जा ऐन्यात. हो ज्या पृथ्वीनं नर नारीला जन्म दिला रे या जगती. जन्म दिला रे या जगती. त्या पृथ्वीचा जन्म झाला सूर्याच्या पोटी.
अग जाता जाता जबाब देतो, सवाल असला पुसू नको, अग सवाल असला पुसू नको. आपली अक्कल गहाण ठेवून उसण्यावरती बसू नको. अग द्रोणामधुनी द्रोणाचार्य अन अंगठ्यामधुनी प्रजापती. गोरख आला राखे मधुनी अंग चमळातून गणपती. यज्ञामधुनी आली द्रौपदी, ब्रह्मदेव तो कमळात. यज्ञामधुनी आली द्रौपदी, ब्रह्मदेव तो कमळात. अन स्त्री पुरुषाविण जन्म मुलांचा पुराणातल्या काळात. वा जयवंता वा वा. आता टाक सवाल तुझा. अग चार भिंतीचा धाक तुम्हाला, शाणपण तुमचं चुली पुढे. अग चार भिंतीचा धाक तुम्हाला, शाणपण तुमचं चुली पुढं. अन अक्कडबाजी सवाल करतो, सोडवून दाखव माझं कोड. स्वयंपाकाची तू सुगरण नारी, भाजी चिराया अशी बस. मग सांग मर्दिनी कांदा चिरताना पाणी डोळ्यामध्ये येत कस. सांग मर्दिनी कांदा चिरताना पाणी डोळ्यामध्ये येतं कसं. अरे आम्ही बायका शासन करतो पुरुष जातीच्या कांद्याला. दुर्गंधाचा दर्प झोंबतो नाकाशी. शाबास शाबास शाबास. अरे पाण्यामधून कमळ उमलते, जगात आहे गोष्ट खरी. जगात आहे गोष्ट खरी. पण कमळामधून पाणी जन्मते, कुठे घडे ही जादूगिरी. अग आवर आता जीभ नाही तर लिलाव होईल अब्रूचा. अन डोळ्याच्या या कमळामधून जन्म होतसे अश्रूंचा. जयवंता टाक सवाल. बीजा मागून जन्मफळाचा, तत्व नसे ग हे खोटे. अन फळा मागुनी बीज जन्मते, चमत्कार हा सांग कुठे.